नमः श्री सर्वत्ते नमः श्री पुरुषोत्तमाय नमः। लक्ष्मी विष्णूला म्हणाले की आपण मला स्नानाचा महिमा सांगितलात, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे। अधिक मासात एकंतर उपवास याचा विशेष व्रतपालन केल्याने काय फळ मिळतं हेही मला तुम्ही सांगावे। तेव्हा विष्णूने तिला आणखी एक कथा सांगण्यास सुरुवात केली। विंध्य पर्वतामध्ये अमरकंटक या ठिकाणी महादेवांच्या उजव्या हस्तापासून नर्मदा नदीचा उगम होतो। या नर्मदा तीर्थावर अनेक घनदाट वृक्षांचं जंगल आहे। अनेक ऋषीमुनी त्या खाटाने बसून आपली तपश्चर्या या ठिकाणी चालू ठेवत आहेत। अशाच एका भृगु ऋषीच्या घरामध्ये एक मुलगी जन्माला आली। तिचं नाव कुशावती। अनेक प्रकारच्या सुखांनी आणि गुणांनी ही मुलगी युक्त झाली। मेधावती उपवर झाल्यानंतर पद्मनाभ नावाच्या तरुण ब्राह्मणाबरोबर तिचा विवाह करून दिला। ते दाम्पत्य सुखाने राहत होते। एके दिवशी नर्मदा नदीत स्नान करायला गेला असता पद्मनाभ त्या पाण्यामध्ये बुडवला आणि तो पाताळी गेला। नंतर आपण आता जगून काय करावा अशा विचाराने वडिलांना विचारलं की मी कुठला उपाय केल्याने मला स्वर्गाची प्राप्ती होईल किंवा या दुःखातून मुक्त होईल। तेव्हा एकांतर उपवास तो करावा आणि भगवान विष्णूंच्या लोकास प्राप्त व्हावे असे वडिलांनी सुचवले। तेव्हा मेधावतीने त्या व्रताचं आचरण केलं आणि भगवान विष्णूंच्या लोकाप्रती प्राप्त झाली। असाच महिमा सांगणारा एक धनदास नावाचा गृहस्थ आपल्या पत्नीसह ब्राह्मणाची सेवा करायचा। या सेवेचं फळ म्हणून अनेक प्रकारचे लाभ याला देखील प्राप्त झाले आणि भगवंताचा वैकुंठ लोकास याला प्राप्ती झाली। शेवटी या अधिक मासामध्ये जे लोक भक्तिभाव श्रद्धायुक्त अंतःकरणाने एकांतर उपवास पवित्र तीर्थांचं स्नान व्रत जप इत्यादी आचरण करतात, हे सर्व लोक मृत्यूला न पाहून भगवंताच्या भूलोकामध्ये अवतरित होतात। अशा प्रकारे लक्ष्मी विष्णूंना अनेक प्रकारचं महात्म्य या अधिक मासाचं विचारतात आणि लक्ष्मीचं शंका समाधान हे विष्णू करत आहेत। अशाच काही कथांचा आपण पुढील अध्यायामध्ये दर्शन करणार आहोत। पुरुषोत्तम भगवान की जय।